नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला अतिशय भयंकर बातमी. ठाण्यालगतच्या मुंब्र्यामध्ये पहाटे प्राइम रुग्णालयामध्ये आग लागली. यामध्ये 3 रुग्णांचा मृत्यू झालाय. वसईमधील विजय वल्लभ रुग्णालयातल्या आगीची घटना ताजी असतानाच मुंबई महानगर परिसरामध्ये पुन्हा रुग्णालयामध्ये अग्नितांडव घडलंय. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख तर जखमींना 1 लाखांची मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे. स्थानिक आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि सरकारी मदतीची घोषणा केली. पुन्हा एकदा मुंब्र्यामध्ये रुग्णालयामध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये 3 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये हे अग्नितांडव आपण गेल्या कित्येक महिन्यापासून बघत आलोय. पुन्हा एकदा मुंब्र्यामध्ये एका रुग्णालयाला लागलेली ही आग पहाटे 3 वाजता हे अग्नितांडव झालं आणि यामध्ये 3 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यानंतर मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्या रुग्णालयाला भेट दिली, घटनास्थळाला भेट दिली आणि त्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत तर जखमींना 1 लाखांची मदत सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे. कौशामध्ये असलेल्या प्राइम हॉस्पिटलमध्ये शॉर्ट सर्किट झालेलं आहे. त्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. एकंदर 17 पेशंट होते. त्याच्यातले 3 जण मृत्युमुखी पडल्याचे प्राथमिक अंदाज आहे. बाकीचं कशामुळे आग लागली, का आग लागली ही चौकशी समिती नेमून त्याची चौकशी केली जाईल. मृतांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचा आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. त्याप्रमाणे 5 लाख रुपये दिले जातील. जखमींनाही 1-1 लाख रुपये दिले जातील. पण प्रामुख्याने ही घटना कशी घडली, का घडली, त्याच्या मागची कारणं काय आहेत हे म्युन्सिपालिटीचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि डॉक्टर यांची संयुक्त समिती म्हणून चौकशी करून अभिप्राय देतील. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी रवी शिंदे आहेत फोनलाईन वरती. रवी, पहाटे 3 वाजताची ही घटना आणि सध्याची काय परिस्थिती आहे? सध्या आग पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे. पहाटे 5च्या सुमारास मुंब्रा कौसा येथील प्राइम हॉस्पिटल आहे, त्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं समजतं. त्यामध्ये एकूण 17 रुग्ण होते. त्यामधील 3 रुग्णांचा हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आणि याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी जे 17 मधील 3 जणांचा मृत्यू झाला ते वाचलेले जे होते तर त्यांना बाहेर काढण्यात यश मिळवलेलं आणि त्यांना बाजूला जे हॉस्पिटल तिकडे दाखल करण्यात आलेलं आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे आणि त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत आणि जखमींना 1 लाखाची मदत सुद्धा त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि अशाच घटना आगीच्या वाढत आहे. विरारनंतर आता मुंब्रा कौसा येथे घडत आहे. त्यामुळे शासनानेही या रुग्णालयांकडे लक्ष देणं गरजेचं बनलंय. रवी, दिलेल्या माहितीसाठी. पुन्हा एकदा मुंब्र्यातल्या या प्राइम हॉस्पिटलला लागलेली ही आग पहाटे 3 वाजताची घटना आहे आणि यामध्ये 3 रुग्णांचा मृत्यू झालाय. काही जण जखमी आहेत आणि त्यांना मदत देखील जाहीर करण्यात आली आहे. मात्र राज्यामध्ये रुग्णालयामध्ये पुन्हा एकदा आगीची ही घटना. मुंब्र्यातलं हे प्राइम रुग्णालय आणि पहाटे 3च्या सुमारास शॉर्ट सर्किट झालं आणि त्यामुळे आग लागली असं मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. त्यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि त्यावेळी मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र रुग्णालयामध्ये आग लागण्याच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीयेत आणि पुन्हा एकदा मुंब्र्याच्या प्राइम हॉस्पिटलमध्ये लागलेली ही आग. एकूण 17 रुग्ण होते, त्यापैकी 3 रुग्ण दगावलेले आहेत. त्यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू झालं आणि अनेक रुग्णांना वाचवण्यात आलेलं आहे. मात्र 3 रुग्णांचा यामध्ये मृत्यू झालाय. काही रुग्ण जखमी सुद्धा झालेले आहेत. त्यांना सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये आणि जखमींना 1 लाखाची मदत करण्यात आली आहे. ज्यावेळेला पहाटेच्या सुमारास ही आग लागली, अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहोचलेलेच आहेत आणि स्थानिक सुद्धा आहेत. त्यांच्या मदतीनं लगेचच बचाव कार्य सुरू झालं. त्याची ही दृश्य आहेत. ठाण्यातलं हे प्राइम रुग्णालय आणि तिथे शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली रुग्णालयाला. गेल्या अनेक महिन्यांपासून आपण या रुग्णालयातल्या आगीच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात पाहतोय. अनेकांनी आपले जीव सुद्धा या आगीमध्ये गमावलेले आहेत, या दुर्घटनांमध्ये गमावलेले आहेत. आणि पुन्हा एकदा अशीच एक घटना मुंब्र्यामध्ये. मुंब्र्यातलं हे प्राइम रुग्णालय आणि यामध्ये लागलेली भीषण आग
अर्थात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितल्याप्रमाणे शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली. एकूण 17 रुग्ण होते, त्यापैकी 3 रुग्ण दगावलेले आहेत. मात्र रुग्णालयामध्ये हे जे रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात, मात्र त्यांच्या डोक्यावर, त्यांच्या नातेवाईकांच्या डोक्यावर अशी ही टांगती तलवार असते. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत फोन लाईनवरती. अजित, पुन्हा एकदा अग्नितांडव रुग्णालयातलं आणि मुंब्र्यामध्ये हा जो काही प्रकार घडला, काय सविस्तर माहिती? आता जी माहिती मिळाली त्यानुसार ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने ही माहिती स्पष्ट केलेली आहे. मुंब्र्यातील कौसा भागातील हे प्राईम क्रिटिकेअर हॉस्पिटल आहे. हसन टॉवर, ओल्ड मुंबई पुणे रोड, सिमला पार्क इथे हॉस्पिटल स्थित आहे. अचानक जी आग लागली ती हॉस्पिटलच्या खाली मीटर बॉक्सला आग लागली आणि ती आगीनं पुढे पेट घेत या ठिकाणी एकूण 20 रुग्ण जे आहेत ते उपचार घेत होते. त्यापैकी 14 जण जे आहेत ते जनरल वॉर्डमध्ये होते आणि 6 जण जे आहेत ते आयसीयू मध्ये उपचार घेत होते. ती आग जी लागली ती आग झपाट्याने पसरली आणि या आगीमुळे आगीचा आग लागल्यानंतर जो धूर आणि कार्बन डायऑक्साईड निर्माण झाला, यामुळे गुदमरून जवळपास 3 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे अशी प्राथमिक माहिती समोर येते. आणि ही माहिती जी आहे ती अधिकृतपणे देण्यात आलेली आहे. आणखीन पुढे जाऊन नेमकं आतमध्ये किती नुकसान झालेलं आहे, इतर रुग्णांची परिस्थिती काय आहे, या सगळ्याची माहिती जी आहे ही थोड्याच वेळात ठाणे महानगरपालिकेतर्फे स्पष्ट केली जाईल. मात्र ज्या पद्धतीने आग लागली ही आग समजल्यानंतर ठाणे आपत्ती व्यवस्थापनच्या जवळपास 4 ते 5 गाड्या, त्याच पद्धतीने अग्निशमन दलाच्या वॉटर टँकर आणि जम्बो टँकरच्या ज्या गाड्या आहेत त्या घटनास्थळी आल्या. त्यांनी आग विझवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आग आता नियंत्रणात आहे असं सांगितलं जातंय. मात्र इथं कोविड सेंटर होतं, त्याच पद्धतीनं या ठिकाणी जे रुग्ण जे आहेत ते उपचार घेत होते आणि त्यांच्या उपचारामध्ये या आगीमुळे बाधा आल्यामुळे जवळपास 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे. आणि इतर जे रुग्ण आहेत त्यांच्यावरती उपचार अजूनही सुरू आहे. अशी माहिती मिळते की थोड्याच वेळात किंवा इथे जे रुग्ण जे आहेत त्यांना दुसऱ्या ठिकाणी कुठे शिफ्ट केलं जाणार आहे. आणि त्याकरता सर्व तयारी जी आहे ती ठाणे महानगरपालिकेने केलेली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या संपूर्ण घटनेची पाहणी केली असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. फक्त नेमकं रुग्ण किती दगावलेले आहेत आणि नेमके 3 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे का, याची अधिकृत माहिती जी आहे ती अजून स्पष्ट करण्यात आलेली नाहीये. बरोबर. अजित, मात्र हे हॉस्पिटल एकूण किती मजल्याचं होतं, कशी आग सुरू झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रश्न पडतोय तो म्हणजे हॉस्पिटल्सच्या फायर ऑडिटचा. हे जे हॉस्पिटल आहे हे जवळपास 3 मजल्याचं आहे असं सांगितलं जातंय आणि हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरती ही आग लागली होती. या आगीतून जे आगीचे लोट आले, त्या लोटामुळे त्याच पद्धतीनं कार्बन डायऑक्साईड जो होता, या कार्बन डायऑक्साईडमुळे काही जणांचा गुदमरून तर काही जणांचा आगीच्या जे लोट आहे त्याच्यामुळे भाजण्यामुळे मृत्यू झालेला असं सांगितलं जात आहे. पण नेमकं किती जणांचा मृत्यू झालेला आहे किंवा किती जण गंभीर जखमी झालेले आहेत ही आकडेवारी जी आहे ती अजून स्पष्ट करण्यात आलेली नाहीये. ठाणे महानगरपालिकेचं अग्निशमन दल असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन असेल ते तात्काळ घटनास्थळी दाखल झालं होतं आणि त्यांनी जे आहे ते सगळे जे रुग्ण आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढलं असं सांगितलं जातंय. आत्ताच एक माहिती आली त्यानुसार RDMC म्हणजेच ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन जे आहे यांनी जी माहिती दिली त्यानुसार एकही रुग्ण जो आहे तो या जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये एकही रुग्ण अजूनपर्यंत दगावलेला नाहीये. एकाही रुग्णाला जखम झालेली नाहीये. सगळ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे. ठाणे आपत्ती व्यवस्थापनाचे जे पथक आहे त्यांनी अतिशय उत्तम काम करून जवळपास या ठिकाणी आयसीयू मध्ये 6 रुग्ण आणि जे 14 रुग्ण जे होते ते जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत होते. या सर्वांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये बिलाल हॉस्पिटल आणि त्याच पद्धतीनं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात आलेलं आहे. पण ही चांगली माहिती आहे की जर आग लागली होती तरी एकही रुग्ण जो आहे तो अजूनपर्यंत याच्यामध्ये दगावला नाही की कोणाला जखम देखील झालेली नाहीये. सुरुवातीला जी माहिती होती की 3 रुग्ण दगावलेले आहेत तर तशी कोणती अधिकृत माहिती नव्हती. आता ठाणे महानगरपालिकाच्या आपत्ती व्यवस्थापनाने हे स्पष्ट केलेलं आहे की एकही रुग्ण दगावलेला नाहीये.
एकाही रुग्णाला त्या ठिकाणी जखम झालेली नाहीये. सर्व रुग्णांना सुखरूपपणे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे जरी आगीची घटना घडली असली किंवा जरी या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असली तरी रुग्णांना त्याच्यामुळे कोणती इजा झालेली नाहीये जी. अशी माहिती मिळते. आणि पुढे जाऊन रुग्ण जे आहेत ते सर्वांना शिफ्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेमध्ये एकही रुग्ण दगावलेला नाहीये. जी. एकाही रुग्णाला त्या ठिकाणी इजा झालेली नाहीये. हे ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने स्पष्ट केलं. बिलकुल अजित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आपण अपडेट घेत राहूच यापुढे पण, कारण सध्या जी माहिती ताजी बातमी समोर येते ती म्हणजे या दुर्घटनेमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही असं ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं स्पष्ट केलेलं आहे. आधी 3 रुग्ण दगावल्याचं सांगितलं जात होतं, मात्र आमच्या प्रतिनिधीनं दिलेल्या ताज्या माहितीनुसार एकही रुग्ण अद्याप या दुर्घटनेमध्ये दगावलेला नाही असं ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं म्हटलंय. मात्र आपण वेळोवेळी यातले अपडेट घेत राहूच. या आगीमध्ये कुणी जखमी तर झालेलं नाही ना किंवा काय? तर जी काही माहिती सांगितली जात होती 3 रुग्ण दगावलेत, मात्र सध्या ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितल्याप्रमाणे अद्याप कोणाचाही सुदैवाने यात मृत्यू झालेला नाहीये किंवा जर काही कोण जखमी झालं असेल तर त्याबाबतची माहिती सुद्धा आपण मिळवू. मात्र पहाटे 3च्या सुमारास ठाण्यातल्या या मुंब्र्यातल्या या प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयाला पहाटे 3च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि या दुर्घटनेनंतर अद्याप कोणाचाही मृत्यू किंवा मृत्यूची बातमी आलेली नाहीये. सुदैवानं असं सांगितलं जातं 3 रुग्णांचा मृत्यू झाला, मात्र तसं काही नाही असं ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं स्पष्ट केलंय. जे कोणी जखमी असतील त्यांच्या संदर्भातली माहिती सुद्धा आपण मिळवूच. आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय. राज्य सरकार 1 तारखेपासून म्हणजे 1 मे पासून 3ऱ्या टप्प्यातल्या लसीकरणाला सुरुवात करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र सरकारसमोर ते मोठं आव्हान असल्याचंच दिसतंय, कारण एकीकडे परदेशातून राज्यामध्ये लस उपलब्ध होताना अधिक अडचणी येत आहेत आणि या संदर्भात आजच्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. तर दुसरीकडे आणखी इतर कंपन्या लस उपलब्ध करून द्यायला 2 ते 3 महिने लागतील अशी माहिती मिळते आणि त्यामुळे देशांतर्गत उत्पादक कंपनी प्राधान्यानं लस घ्यावी असा विचार असल्याचं समजतंय आणि यावरती राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. राज्यामध्ये 18 ते 45 वर्ष वयोगटामध्ये साधारण 5.71 कोटी लोकसंख्या आहे आणि प्रत्येकाला 2 लसी याप्रमाणे साधारण 12 कोटी लसींचे डोस लागतील अशी देखील माहिती मिळते. त्यामुळे देशांतर्गत लस उत्पादक कंपनी प्राधान्यानं घ्यावी आणि यावरती या कॅबिनेटमध्ये विचार केला जाईल, चर्चा केली जाईल आणि निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर येते. 1 मे पासून जे काही 18 ते 45 वर्ष वयोगटातील नागरिकांचं लसीकरण होणार आहे. मात्र यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लसीचा पुरवठा देखील व्हावा लागणार आहे आणि याच लसीच्या डोसेसच्या आयाती संदर्भात आज जी काही कॅबिनेटची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता. अर्थात लसीकरण असेल किंवा रेमडेसिवीरचा मुद्दा असेल आणि लॉकडाऊन या सगळ्या संदर्भात आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता लसीकरणासंदर्भात परदेशातून लस उपलब्ध होण्यास जे काही अडथळा येत आहे आणि लसीकरण 1 मे पासून 18 ते 45 वर्ष वयोगटासाठीचं सुरळीत व्हावं यासाठी चर्चा केली जाईल. आता लसीच्या तुटवड्यावरून आरोप प्रत्यारोप सुद्धा केले जात आहेत. लसीच्या कमी पुरवठ्याचा आरोप राज्याचा आहे. केंद्र सरकारनं आकडेवारी सुद्धा याची दिलेली आहे. या आकडेवारीमध्ये लसीचे डोस शिल्लक असल्याचा दावा केंद्रानं केलाय. जवळपास 9 लाख डोसेस शिल्लक असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष पुन्हा आपल्याला बघायला मिळतोय की केंद्र आणि राज्य पुन्हा आमने-सामने आलेत लसीच्या मुद्द्यावरून. 9,23,000 डोस शिल्लक असल्याचा दावा केंद्रानं केलाय आणि राज्याला 1,58,62,000 डोसेस मिळालेत. राज्यानं त्यापैकी 1,49,39,39 डोस खर्च केलेत किंवा वापरलेत. त्यामुळे आणखी काही डोस शिल्लक असल्याचा दावा केंद्रानं केलाय. मात्र 3 दिवसात आता आणखी 3 लाख डोसेस सुद्धा राज्याला मिळणार असल्याचं कळतंय. लसीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत केंद्र आणि राज्यामध्ये.
इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी. पिंपरी चिंचवड मधल्या जम्बो कोविड सेंटर मधला अक्षम्य हलगर्जीपणा उघडकीस आलाय. या सेंटरमध्ये एका वॉर्डात एकही रुग्ण नसताना ऑक्सिजनचा पुरवठा सुरूच ठेवण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमण्यात आलेल्या एका पथकाद्वारे रुग्णालयातील ऑक्सिजनचं ऑडिट केलं जात आहे. या पथकानं भेट देऊन जम्बो सेंटरची पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यावेळी काही टन ऑक्सिजन वाया गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा आणि इथे पिंपरी चिंचवडच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन अक्षरशः वाया घालवल्याची ही घटना समोर आलेली आहे. कारण या वॉर्डमध्ये एकही कोरोना रुग्ण नसताना इथे ऑक्सिजनचा पुरवठा सुरूच होता आणि हा एक मोठा हलगर्जीपणा समोर आलेला आहे. वॉर्डामध्ये एकही रुग्ण नाही आणि ऑक्सिजन पुरवठा हा सुरूच होता. जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही पथक नेमलेलं आहे त्यांच्या पाहणीमध्ये हा प्रकार उघडकीस आलाय. जम्बो हॉस्पिटलमध्ये काय ऑक्सिजनचे जे नॉर्म्स आहेत ते ओपन आहेत असे आमचे जे बायोमेडिकल इंजिनियर आहेत सुनील लोंढे यांच्या टीमने पाहणी केल्यानंतर ते लक्षात आलं. त्यानंतर आपण तत्काळ त्याच्यावर रेक्टिफिकेशन केलेलं आहे आणि सुधारणा केलेली आहे आणि तत्काळ त्यांचे राऊंड्स आपले बायोमेडिकल इंजिनियर फिरत आहेत. त्यानंतर सीओपीचे काही त्यातले तज्ज्ञ मंडळ त्यांच्याकडून पण आपण उपाययोजना केलेल्या आहेत आणि ऑक्सिजन जेवढी त्याची बचत करता येईल तेवढी आपण बचत करतो आहे. कमीत कमी ऑक्सिजन जास्तीत जास्त पेशंटला जाऊन त्याचा सुयोग्य वापर कसा करता येईल याबाबत आपलं नियोजन सुरू आहे. तर राज्यामध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. अत्यावश्यक वस्तूंची दुकानं फक्त सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र नालासोपारामध्ये वेळेनंतरही दुकानं सुरू ठेवण्यात आली होती आणि या दुकानांवर कारवाई करण्यास गेलेल्या पालिकेच्या पथकावर फेरीवाल्यांनी हल्ला केला. दुसरीकडे संचारबंदीच्या काळात किराणा दुकानं चालू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांनी पोलिसांना अर्वाच्य भाषा वापरल्याचा व्हिडिओ समोर आलाय. कोरोना काळामध्ये आपला जीव पणाला लावून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर काठी उगारल्याची घटना घडली आहे. जिंतूर शहरातील मुख्य बाजारपेठेतला हा प्रकार आहे. एकीकडे नालासोपारा तिथे नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकावरती फेरीवाल्यांकडून हल्ला, तर दुसरीकडे जिंतूरमध्ये व्यापाऱ्यांनीच पोलिसांवरती हल्ला केलाय. आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांना महत्त्वाचं आवाहन. राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या कशा पद्धतीने वाढतीये याचं गांभीर्य लक्षात घेऊन मास्क वापरणं ही खूप महत्त्वाची गोष्ट. त्यामुळे मास्क वापरा, सुरक्षित राहा आणि पहा फक्त न्यूज 18 लोकमत.